काय रे बाळा? आई, मला बाबांची आठवण येत आहे. तर ना आपण खाली जाऊया. नाही रे बाळा, आपल्याला घरी नाही जाता येणार. पण का? कारण हा आपण तो गेम खेळतोय ना, कुठला गेम? लपाछपीचा. म्हणजे आयलँड सिक. तोच तो. आता आपण इथे लपलोय मामाकडे, ते बाबांना माहितीच नाहीये. मग बाबा आपल्याला आता शोधत असतील. मग जोपर्यंत आपण बाबांना सापडणार नाही तोपर्यंत आपल्याला खूप पॉइंट्स मिळतील. आपल्याला खूप पॉइंट आले तर काय होणार? पॉइंट्स मिळाले तर बाबा आपल्याला मोठं गिफ्ट घेणार. ये, आपल्याला गिफ्ट भेटला ये. मी सुद्धा थांबून येतो. बर, जा. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. वागणं, तुझं बोलणं, तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत. इरिटेट होतं मला. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावंस. मी त्यांना एकटं सोडून निघून आली इथे, पण ते काय करत असतील तिकडे? त्यांना तरी काही सुचत असेल का? काही जमत असेल का? चहा, जेवण, नाश्ता कसं करत असतील? मला तर खूपच काळजी वाटून राहिली यांची. यांना एकदा विचारू का फोन करून? ते चिडले तर नाही, तरी एकदा फोन करूनच बघते. अगं काय चाललंय राधिका? हा, त्यांना आहे का तुझी काळजी? कशाला सारखा फोन करतेस त्यांना? अगं तसं नाही वहिनी. अगं, तो माझा नवरा आहे. मी प्रेम केलंय त्यांच्यावर. त्या मुलीबरोबर लफडं करताना त्यांनी या रिलेशनची पर्वा केली का नवरा बायकोच्या? काय बोलतेस कळते का तुला? उचलली जीभ लावली टाळ्याला. काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? भैताड. ओ, मला काही म्हणू नका. तुमची बहीणच आहे भैताड, तिलाच विचारा. ज्या दगडामुळे ठेच लागली त्याचीच देव मानून पूजा करत बसलीये. काय काय झालंय काय बोले? वहिनी जाऊ दे ना. जाऊ दे कसं? तू तुझ्या नवऱ्याची काळजी करतेस आणि मला माझ्या नवऱ्याशी खोटं बोलायला सांगतेस. तर काहीच समजून नाही राहिलं. बाले काय झालंय? तिला काय विचारता? ही खोटं बोलली आपल्याशी. ही काय भाऊबीजेसाठी इथं आले नाहीये. हिच्या नवऱ्यानं हिला घराबाहेर काढलं म्हणून आलीये. काय? अहो, मलाही नसतं कळलं जर मगाशी हिची ती सोसायटीतली मैत्रीण आली नसती तर. या दोघींचं बोलणं ऐकलंय मी. अहो, गुरुनाथ कुठल्या तरी पोरीच्या लफड्यात अडकलाय म्हणे आणि म्हणून तिच्या नादात त्यानं हिला घराबाहेर काढलीये. आणि ही आलीये सगळा पाड बिस्तरा घेऊन आपल्याकडे राहायला. बाले, मी बोलतेय ते खरं आहे का? काय झालं बाले, खरं सांग मला. बाले बोल. ती काय बोलेल बिचारी? थोडं बोलायचं होतं. अरे बसा ना. बसा ना तुम्ही. मी राधिका वहिनींना भेटायला गेलो होतो. हो, गेले होते. भेटून आले तिला. कशा आहेत त्या? बरी आहे. खचली आहे ती.
आता एवढा धक्का बसल्यावर आणखीन काय होणार आहे तिचं? मी तिला सरळ सांगितलं की गुरुनाथला डिवोर्स दे आणि मजबूत ॲल्युमिनी घे. काय? हो, त्याच्याशिवाय त्याला कसं कळणार की बायकोला घरातून बाहेर काढल्याचे परिणाम काय असतात ते? तो रस्त्यावर आला ना की मग त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. व्हॉट इज रॉंग विथ यू रेवतीजी? तुम्ही इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला होता तर वाढवायला. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला सांगा, आपण हे सगळं त्यांचा संसार जोडायला करतोय का तोडायला? संसार म्हणजे काय भावला भावलीचं लग्न नाहीये ना, खेळ नाहीये तो. एखाद्याचा तोल सुटला तर दुसऱ्याने त्याला सोडून द्यायचं नसतं, त्याला सावरायचा प्रयत्न करायचा असतो, त्याला दिशा द्यायचा प्रयत्न करायचा असतो. आता माझ्या बायकोशी भांडणं होत नव्हती असं नाहीये, पण मी ते वाद मिटवायला शिकलो. प्रत्येक नवरा बायको ते शिकतात. संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागतंच, त्यामुळे ते काय तोडून टाकायचं नसतं. मी साताऱ्याहून इथे आलो, स्ट्रगल केलं. तिने मला माझ्या प्रत्येक संकटात, माझ्या कष्टात साथ दिली. 2चे 3 होणार होतो आम्ही. आई व्हायचं स्वप्न होतं तिचं, पण त्या स्वप्नानेच बळी घेतला तिचा. प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले आणि ती मला या संसाराला सोडून गेली अर्ध्यात. बाळही गेलं. मला ना खूप चीड आली होती या जगाची, माझ्या नशिबाची. म्हणून ना मग मी स्वतःला सतत कामात बुडवून घेतलं आणि त्यातूनही वेळ मिळाला ना की दारूत बुडवून टाकलं. पण राधिका वहिनींनी मला जाणीव करून दिली की या जगात अजूनही प्रेम आहे, माया आहे, माणुसकी आहे. काय विश्वास होता त्या बाईचा तिच्या नवऱ्यावर, संसारावर, प्रेमावर. तो पाहून ना मला जगण्याची नवी उमेद जागी झाली माझ्यामध्ये. रेवतीजी, आपण तो विश्वास तुटू द्यायचा नाहीये. आणि मला नाही वाटत इतक्या लवकर राधिका वहिनी त्या तुटू देतील. शिवाय त्यांना एक मुलगा आहे, अथर्व. त्याचा भविष्याचाही विचार करायला हवा ना. अरे, मी भावनेच्या भरात खूप काही बोलून गेलो, पण मला राहवलं नाही. इट्स ओके मिस्टर गुप्ते. प्रत्येक माणसाला कुठेतरी एक्सप्रेस व्हायची गरज असते. आज तुम्ही तुमच्या मनातलं बोललात, एक्सप्रेस झाला. तुम्हालाच बरं वाटलं असेल ना. डोंट से सॉरी.